महाराष्ट्रात पुढचे 7 दिवस हे धोक्याचे असणार आहेत. हवामान विभागाकडून इशारा जारी करण्यात आलाय. पावसाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. काय आहे ही अपडेट सविस्तर जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि केरळ कर्नाटकाच्या किनारपट्टीपासून ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम उत्तर पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे पुढचे 7 दिवस पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर मिझोराममध्ये 23 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. याशिवाय 20 ते 21 ऑक्टोबर दरम्यान ओडिशा, 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलंय. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भात, तर 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगड, 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस महाराष्ट्रालाही झोडपून काढणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढच्या 7 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळाची शक्यता आहे असं हवामान विभागानं म्हटलंय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.